आज आपण पाहणार आहोत सोल्युशन ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय फॅक्टरायझेशन. तर आपल्याला काय बघायचंय, सोल्युशन बघायचंय क्वाड्रॅटिक इक्वेशनचं फॅक्टरायझेशन मेथडने. आता फॅक्टरायझेशन म्हणजे काय असतंय, एखाद्या संख्येचे फॅक्टर काढायचे. म्हणजे तुम्ही काय करता, समजा एखादी संख्या दिलेली आहे तुम्हाला, 10 अशी संख्या दिलेली आहे, 10. त्याचे फॅक्टर काय आहेत? फॅक्टर म्हणजे काय, आपण त्याचे अवयव पाडतो किंवा त्याचे भाग करतो. कसे काय भाग होतील, पूर्ण भाग कोणते होतील 10चे? 5 into 2, 5 into 2. तर मग काय झालं, 10चे फॅक्टर कोणते झाले? 5 आणि 2 हे काय झाले? 10चे फॅक्टर झाले. तसंच आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन जनरल फॉर्म काय आहे? ax² + bx + c = 0. याचे आपल्याला फॅक्टर काढायचे. म्हणजे ह्या इक्वेशनचा आपल्याला काय करायचं आहे? फॅक्टर काढणार. म्हणजे आपण हे दोन वेगवेगळ्या इक्वेशन मध्ये स्प्लिट होणार, म्हणजेच आपण याचे वेगळे फॅक्टर काढणार. ती पद्धत आपण या टॉपिक मध्ये बघणार आहे. म्हणूनच आपण या टॉपिकला काय नाव दिलंय? सोल्युशन ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय फॅक्टरायझेशन मेथड. तर हे सोल्युशन कसं काढणार आपण, हे मी तुम्हाला स्टेप वाईज सांगणार आहे. याच्या वेगवेगळ्या स्टेप आहेत. त्या स्टेप जर तुम्ही फॉलो केल्या तर तुम्हाला एकदम इझिली कळून जाईल की फॅक्टरायझेशन मेथड काय आहे. आणि ही खूप सोपी मेथड आहे, यामध्ये घाबरून जायचं काही कारण नाहीये. तर पहिली स्टेप काय आहे बघा. पहिली स्टेप फर्स्ट, ए आणि सी चे मल्टिप्लिकेशन करा. आता तर तुम्हाला माहित आहे ए काय आहे? ए आहे कोएफिशियंट ऑफ x² आणि सी काय आहे? कॉन्स्टंट आहे. तर काय करायचं, पहिल्यांदा ए आणि सी चं मल्टिप्लिकेशन करायचंय. मग ते त्याची व्हॅल्यू किती येणार? a × c. ती काही पण येऊ शकते. त्याच्यानंतर स्टेप 2 काय करायचंय, ए आणि सी चे असे दोन फॅक्टर घ्या. ए आणि सी चे असे दोन फॅक्टर घ्यायचे की ज्यांची बेरीज किंवा वजाबाकी, ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन किती आली पाहिजे? बी इतकी आली पाहिजे. हा जो मिडलचा बी आहे कोएफिशियंट ऑफ x, इतकी त्याची ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन आली पाहिजे. त्याच्यानंतर स्टेप थर्ड, इथे ही स्टेप किती आहे? थर्ड आहे. स्टेप थर्ड काय आहे? त्यानंतर इक्वेशनचे दोन फॅक्टर मिळतील. त्याच्यानंतर रिअरेंजमेंट करून आपण ते इक्वेशन अशा प्रकारे लिहिणार की त्याचे दोन फॅक्टर होणार आहेत, ते वेगवेगळे दोन फॅक्टर. म्हणजे फॅक्टरायझेशन त्याचं होऊन जाईल त्या इक्वेशनचं. आणि मग ते दोन फॅक्टर आपण काय करणार? = 0 करणार. = 0 का करणार? इकडे बघा, इकडे हा राईट हँड साईडला = 0 आहे. त्यामुळे आपण काय करणार, ते दोन फॅक्टर = 0 करणार. त्याच्यानंतर मग काय, त्याचं सोल्युशन घेऊन ते सॉल्व्ह करून आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशनचे सोल्युशन किंवा त्यालाच काय म्हणतो, रूट मिळणार. ओके, तर ह्या स्टेप आहेत. आपण एक्झाम्पल घेतल्याच्या नंतर तुम्हाला एकदम क्लिअर होईल की फॅक्टरायझेशन मेथड काय आहे. तर बघूयात एक्झाम्पल. तर एक्झाम्पल नंबर 1 आहे x² - 4x - 5 = 0. तर पहिल्यांदा काय करायचं, या इक्वेशन मध्ये एबीसी च्या व्हॅल्यू काढून घ्यायच्या. तर ए ची व्हॅल्यू किती आहे बघा. ए काय असतो? कोएफिशियंट ऑफ x². ए ची व्हॅल्यू किती आहे? म्हणजे याचा मल्टिपल किती आहे? 1 आहे. इथं काय नाही, म्हणजे किती आहे? हा 1 आहे, 1. त्याच्यानंतर बी ची व्हॅल्यू किती आहे? बी आहे कोएफिशियंट ऑफ x, त्याची व्हॅल्यू आहे इकडे बघा. कोएफिशियंट ऑफ x चा मल्टिपल किती आहे? -4. ओके, -4. आणि कॉन्स्टंट सी, त्याची किती व्हॅल्यू आहे? -5. तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पहिल्या स्टेप प्रमाणे काय करायचंय, ए आणि सी चं मल्टिप्लिकेशन करायचंय. बघा, ए आणि सी चं मल्टिप्लिकेशन किती येणार? ए किती आहे? 1 आणि सी किती आहे? -5. मग त्याचं मल्टिप्लिकेशन किती येणार? 1 × -5 ते -5 येणार. ही झाली आपली स्टेप 1 कंप्लीट. त्याच्यानंतर स्टेप 2. स्टेप 2 मध्ये काय सांगितलंय? स्टेप 2 मध्ये काय सांगितलंय? ए आणि सी चे असे दोन फॅक्टर घ्यायचे की त्यांची बेरीज किंवा वजाबाकी या बी इतकी आली पाहिजे, किती? -4 इतकी आली पाहिजे. तर मग कोणते ते फॅक्टर येतील बघा बरं, सांगा मला. कोणता फॅक्टर येईल की ज्यांची बेरीज किंवा वजाबाकी -4 आली पाहिजे? आता 5 चे फॅक्टर बघा कोणते येतील. 5 चे फॅक्टर फक्त काय असणार आहे? 5 × 1 हेच फॅक्टर असणार. 5 × 1. आणि आपल्याला काय करायचंय, यांची बेरीज किंवा वजाबाकी किती घ्यायची आहे? -4 आली पाहिजे. मग असे कोणते चिन्ह द्यावं लागतील याला, असे कोणते साईन द्यावं लागतील की यांची बेरीज -4 येईल? तर बघा काय घ्यावं लागेल. आपण जर याला मायनस साईन दिलं, या 5ला -5 जर केलं, याला मायनस साईन द्यायचं आणि याला प्लस साईन जर दिलं, मग काय होईल? यांची बेरीज किंवा वजाबाकी किती येईल? इकडे बघा, यांचं मग मल्टिप्लिकेशन किती होणार? याला जर आपण मायनस साईन दिलं, 5ला मायनस साईन दिलं, तर यांची मल्टिप्लिकेशन -5 येणार. म्हणजे -5 आणि 1 हे फॅक्टर आहेत -5 चे. तर आणि बेरीज आणि वजाबाकी किती येणार? मायनस चिन्ह दिल्याच्या नंतर इथे -5 आणि हा +1, म्हणजे यांची बेरीज किती येणार? बेरीज किंवा वजाबाकी किती? -4 येणार. म्हणजे
हे आपलं सॅटिस्फाय होतंय. ह्या ज्या दोन व्हॅल्यूचे साईन जर घेतले तर हे इक्वेशन असं सॅटिस्फाय होतंय. मग आपण आपल्याला काय करायचं, हे एक्सच्या फॉर्म मध्ये लिहायचंय, कारण की इथे बी किती आहे, -4 आहे, आणि पण या इक्वेशन मध्ये कशाच्या फॉर्म मध्ये दिलेलं आहे, ते -4x मध्ये दिलेलं आहे. मग आता याच्यामध्ये हा जो -4, याला ह्या -4 ला आपण x कसं करणार, या दोन्ही इक्वेशनच्या साईडला x ने मल्टिप्लाय केल्याच्या नंतर काय होईल, -5x, इथे +x 1 ने, म्हणजे x ने 1 ला मल्टिप्लाय केल्याच्या नंतर इथे x येईल, आणि इकडे -4 ला x ने मल्टिप्लाय केल्याच्या नंतर काय येईल, -4x. म्हणजे काय आलं, -4x ची व्हॅल्यू किती आली, -5x + x. म्हणजे ह्या -4x च्या जागी इथे आपण काय टाकणार, -5x + x ही व्हॅल्यू टाकणार. तर इकडे बघा कसं करणार, दिलेले इक्वेशन आहे तसंच लिहून घ्या, x² सर्वात पहिल्यांदा दिलेले इक्वेशन आहे तसंच लिहून घ्या, x² - 4x - 5 = 0. त्याच्यानंतर काय करायचं, हे जे -4x आलेलं आहे याच्याऐवजी काय लिहायचंय, -5x + x. म्हणजेच काय, x² आणि -4x च्या जागी काय लिहिणार, -5x + x. आता हे लिहिलंय आपण -4x च्या जागी, आता काय राहिलंय, -5 राहिलाय, -5 तसाच, -5 = 0. ओके, तर इथपर्यंत लक्षात आलंय. तर आता काय करणार बघा, त्याच्यानंतर काय करायचं, 2-2 चे ग्रुप करायचे, त्याचे आपल्याला 2-2 टर्मचे ग्रुप करायचे. इकडे बघा, इथे एक ग्रुप करा आणि इथे एक ग्रुप करा, आणि प्रत्येक ग्रुपमध्ये काही कॉमन येत असेल तर ते कॉमन घ्या. एखादी संख्या किंवा एखादं चिन्ह जर कॉमन येत असेल तर चिन्ह ते कॉमन घ्यायचे. इथे बघा, इथे काय आहे, x² - 5x. याच्यामध्ये काय कॉमन येत आहे, इकडे बघा, इथे पण x आहे आणि इथे पण x आहे, त्याच्यामुळे या दोन मधून काय कॉमन येईल, x कॉमन येईल. इकडे जर आपण x कॉमन घेतला, म्हणजे दोघातून सामाईक घेतला, तर आतमध्ये काय बाकी राहील, याच्यातून आपण एक x बाहेर काढलाय, मग इथं काय राहील, 1x राहील. म्हणजे यांचं मल्टिप्लिकेशन किती होईल, वरती जर आपण बघितलं तर x² होईल, आणि याच्यामधून -5x मधून जर आपण x कॉमन घेतला तर काय राहील, इथं फक्त 5 राहील, कारण की या 5x मधून आपण x कॉमन घेतलाय. तर झालं हे एक एक्सप्रेशन. त्याच्यानंतर पुढे याच्यामध्ये काही कॉमन निघेल का, x - 5 मध्ये नाही निघणार. इकडे पण बघा, आपल्याला हा x - 5 आलेला आहे, आणि इकडे पण काय आहे, वरती x - 5 आहे, म्हणजे याच्यामध्ये काही कॉमन येणार नाही. त्यामुळे आपण काय करणार, हे जसंच्या तसं +x - 5 लिहून घेणार, आणि त्याला काय करणार, =0 करणार. आता बघा, आता आपल्याला पण इथे हे जे दोन एक्सप्रेशन भेटले आहेत याच्यामध्ये पण काय एक गोष्ट बघा कॉमन निघते. इथे काय आहे, x × x - 5, आणि इथे काय आहे, x - 5. म्हणजे काय, या दोन एक्सप्रेशन मधून काय कॉमन निघू शकतं, x - 5, आणि इथून पण काय कॉमन निघणार, x - 5. तर ते कॉमन काढून घ्यायचं आहे, x - 5. ओके, तर या दोन एक्सप्रेशन मधून आपण काय केलंय, x - 5 कॉमन काढलाय. तर ब्रॅकेटमध्ये काय राहणार, इकडे बघा, याच्यामधून आपण x - 5 कॉमन घेतलाय. मग ब्रॅकेटमध्ये इथं उरलेल्या गोष्टी काय उरलं, इथं उरलाय x उरलाय, इथं काय उरलाय, x उरलाय, आणि इथे काय राहिलंय, इथं जी पूर्ण टर्म आपण बाहेर घेतली, मग याला इंटू काय आहे, इथे काय नाही, म्हणजे किती आहे, 1 आहे. त्यामुळे इथे काय राहील, हे प्लस साईन तसंच, आणि इथे बाकी काय राहिलं होतं, 1 राहिलंय. इथून आपण x - 5 कॉमन घेतल्याच्या नंतर बाकी राहिला 1, आणि इक्वल टू काय, 0. आपल्याला माहित आहे, जेव्हा दोन संख्यांचं मल्टिप्लिकेशन = 0 येतं, ज्यावेळेस दोन संख्याचं मल्टिप्लिकेशन = 0 येईल, त्यावेळेस काय असेल, ह्या दोन्हीपैकी कमीत कमी एखादी संख्या 0 असणार आहे. पण आपल्याला माहित आहे का कोणची 0 आहे, नाही. त्यामुळे आपण त्या दोन्ही एक्सप्रेशनला काय करणार, =0 करून घेणार. मग काय होणार, इथे x - 5 = 0, आणि दुसरं काय मिळणार, x + 1 = 0. तर आता बघा, आपल्याला इथे दोन वेगवेगळे इक्वेशन भेटलेले आहेत. त्याच्यावरून काय करायचं, आपण x आणि इकडे पण x ची व्हॅल्यू काढू शकतो. मग इकडे x ची व्हॅल्यू किती येणार, x हा -5 तिकडे गेल्याच्या नंतर काय होईल, इक्वल टूच्या साईनच्या उजव्या बाजूला गेल्याच्या नंतर काय होईल, +5 होईल. मग x = 5 होईल, आणि इथे काय येईल, x हा +1 तिकडे गेल्याच्या नंतर काय होईल, उजव्या साईडला -1 होईल. तर मग आपल्याला व्हॅल्यू आल्यात xच्या, x = 5 आणि x = -1. तर हे काय आहेत, रूट्स आहेत. हेच ते रूट्स आहेत क्वाड्रॅटिक इक्वेशनचे. आपल्याला जे काढायचे होते ना रूट्स किंवा सोल्युशन, हेच आहेत ते. मग हीच आहे ती फॅक्टरायझेशन मेथड,
की जी वापरून आपण काय काढू शकतो, क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट किंवा सोल्युशन काढू शकतो. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल आहे m स्क्वेअर मायनस 14m प्लस 13 इज इक्वल टू 0. तर पहिल्यांदा काय करायचंय, कोएफिशियंट ए बी सी च्या व्हॅल्यू काढून घ्यायच्यात. यामध्ये ए काय आहे, ए कोएफिशियंट ऑफ m स्क्वेअर 1 आहे, बी काय आहे, बी कोएफिशियंट ऑफ m मायनस 14 आहे आणि सी काय आहे, कॉन्स्टंट 13 आहे. तर पहिली स्टेप काय आहे आपली, ए आणि सी ची व्हॅल्यू काढून घ्यायची. ए आणि सी चं मल्टिप्लिकेशन करायचंय. ए इंटू सी किती येणार, ए ची व्हॅल्यू 1 इंटू सी किती 13, किती आलाय 13 1 13. त्याच्यानंतर पहिली स्टेप कंप्लीट झाली. त्याच्यानंतर दुसरी स्टेप, 13चे असे दोन फॅक्टर घ्यायचे की त्यांची बेरीज किंवा वजाबाकी किती आली पाहिजे, -14 आली पाहिजे. मग ते कोणते येणार, 13चे फॅक्टर कोणकोणते आहेत बघा, तुम्हाला माहित असलेले फॅक्टर सांगा. 13 13 1 13 13 1 13 झाले, म्हणजे यांचं मल्टिप्लिकेशन किती आलं 13. आता राहिला विषय चिन्हांचा. चिन्ह काय आलं पाहिजे, त्यांची बेरीज किंवा वजाबाकी किती आली पाहिजे, -14. मग चिन्ह कोणचे देणार, इकडे बघा, इथं जर मायनस साईन दिलं, मायनस साईन दिलं, मायनस दिलं, मल्टिप्लिकेशन किती येणार, +13 येणार, बरोबर. आणि बेरीज किंवा वजाबाकी किती येणार, -13 -1 किती येणार, इकडे बघा मल्टिप्लिकेशन आलंय 13 आणि बेरीज किंवा वजाबाकी किती येणार, -13 -1 इज इक्वल टू -14. ओके, तर ह्या -14 ला आपण m ने जर मल्टिप्लाय केलं, कारण की इथे बघा मिडल टर्म कोणती आहे, -14m. आपल्याला -14m च्या जागी काय टाकायचं, हे -13 -1 टाकायचं आहे. मग आपण काय करणार, m ने मल्टिप्लाय करणार दोन्ही साईडला. काय येणार ते, -13m मायनस इथे 1m, त्यालाच आपण काय लिहू शकतो, m लिहू शकतो फक्त. m इज इक्वल टू इकडच्या बाजूला आपण केल्याच्या नंतर काय होईल, -14m होईल. ओके, तर मग हे जे -14m आहे हे कुठे टाकणार आपण, या इक्वेशन मध्ये -14m च्या जागेवर. ओके, ती व्हॅल्यू काय आहे, -13m -m. तर पहिल्यांदा काय करा, दिलेलं क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे तसं लिहून घ्या. m स्क्वेअर मायनस 14m प्लस 13 इज इक्वल टू 0. -14m च्या जागी आपण काय टाकणार, -13m -m. m स्क्वेअर आणि इथे -13m -m आणि इथे +13 तसेच इक्वल टू 0. ओके, तर झालं एक दुसरी स्टेप कंप्लीट. त्याच्यानंतर थर्ड स्टेपमध्ये काय करणार आपण 2-2चे ग्रुप करणार आहे, 2-2 टर्मचे ग्रुप करणार. इकडे बघा, हा एक ग्रुप केलाय आणि हा एक ग्रुप केलाय. ओके, आता बघा काय कॉमन निघतंय या दोन ग्रुपमध्ये. इकडे बघा m कॉमन निघेल, इथं m स्क्वेअर -13m आहे, म्हणजे m कॉमन निघू शकतो. इथे m इंटू, आता इथून m बाहेर घेतलाय आपण, म्हणजे आतमध्ये काय राहणार, m राहणार फक्त. आणि इथे मायनस नंतर m घेतलाय, मग काय राहिलं इथं फक्त 13. ओके, m इंटू m -13. आता इथे काय येतंय बघा, इथे काय येतं, इथे काय कॉमन निघतंय का, इथे काही कॉमन निघतंय का, नाही निघत. पण तुम्ही प्रत्येक वेळेस असं लक्षात घ्या, इथे जर m -13 आला, इकडे काय आला m -30, पण इकडे काय आहे m -m+13, म्हणजे +13 आहे. पण आपल्याला इथे काय आलं पाहिजे, इथे पण काय आलं पाहिजे, m -30 आलं पाहिजे. ते येण्यासाठी काय करायचं आपल्याला, इकडे बघा इथे काय साइन आहे मायनस आणि इथे काय आहे प्लस. यामधून आपल्याला काय करायचंय, प्रत्येक वेळेस अशी सिच्युएशन ज्यावेळेस येईल की ज्यावेळेस इथे जो असतो m -13 येईल आणि इथं m+13 येईल, म्हणजे इथं मायनस साइन येईल आणि इथं प्लस येईल. तर त्यावेळेस काय करायचंय, इथे मायनस साइन कंटिन्यू कॉमन घ्यायचंय. मग मायनस साइन कंटिन्यू कॉमन घेतल्याच्या नंतर काय होईल, तुम्ही ब्रॅकेट मधलं हे जे साइन आहे ते बदलेल, म्हणजे इथं प्लसच्या जागी काय येईल, मायनस येईल. इकडे बघा, आता इथून या दोन्ही मधून आपण जर मायनस साइन कॉमन घेतलंय, तर मग इथे काय येईल ब्रॅकेटमध्ये, इथे मायनस कॉमन घेतल्याच्या नंतर इथे फक्त राहील m, आणि इथे आपण मायनसने काय होईल, मायनस कॉमन घेतल्याच्या नंतर इथे मायनस येईल बघा, कारण की हे मायनस इंटू मायनस इथे काय होईल, प्लस होईल. आणि हे मायनस इंटू मायनस -m बरोबर होत आहे. आणि इथे मायनस इंटू मायनस +13 होईल. म्हणजे मायनस साइन, तुम्ही फक्त एवढं लक्षात घ्या, मायनस साइन जर आपण कॉमन घेतलं एखाद्या एक्सप्रेशन मधून, तर ब्रॅकेटमध्ये काय होते, ते चिन्ह बदलतात. इकडे बघा, इथे मायनस साइन घेतलंय, मग चिन्ह काय झालंय, मायनसचं इथे प्लस झालंय. आणि इकडे काय झालंय, मायनस घेतल्यामुळं ही द प्लस होतं, ते काय झालंय, मायनस झालंय. याला काय करायचं, इक्वल टू 0 करून घ्यायचं. ओके, तर इकडे बघा, इकडे पण सेम आला m -30 आणि इकडे पण सेम आला m -30. हे जे दोन टर्म्स आहेत यामध्ये लेफ्ट हँड साईडला, याच्यामध्ये काय कॉमन निघतंय अजून,
इथे m-13 कॉमन निघतोय बघा, m-13 कॉमन निघतोय. m-13 कॉमन घेतल्याच्या नंतर काय राहील इथे, इथे राहील, इकडे बघा इथे m-13 कॉमन घेतलाय, मग इथे काय राहिलाय, फक्त m राहिलाय. आणि इकडे मायनस साईन तसंच, आणि m-13 कॉमन घेतल्याच्या नंतर काय राहील, 1 राहील. ओके, इक्वल टू 0. आता बघा याचे दोन वेगवेगळे फॅक्टर झालेले आहेत. आता काय करायचंय, दोन फॅक्टरचं काय मल्टिप्लिकेशन 0 आहे, म्हणजे कमीत कमी एखादी संख्या या दोन्ही मधून काय असणार, 0 असणार. पण आपल्याला माहित नाही कोणती 0 आहे, मग त्यामुळे आपण काय करणार, दोन्ही जे फॅक्टर आहेत त्याला इक्वल टू 0 मानून घेणार आहेत. m-13 इक्वल टू 0 आणि m-1 इक्वल टू 0. ओके, त्याच्यानंतर मग काय होईल, इथे m ची व्हॅल्यू किती येईल, m-13, हा -13 पलीकडे जाईल, म्हणजे किती होईल मग तो -13 पलीकडे गेल्याच्या नंतर इक्वल टूच्या साईनच्या +13 होईल. आणि m-1 म्हणजे -1 उजव्या बाजूला गेल्यावर काय होईल, +1 होईल. म्हणजे m च्या व्हॅल्यू किती आल्या, 2 आपल्याला, m-13 आणि m-1 हे काय आहेत, सोल्युशन आहे क्वाड्रॅटिक इक्वेशनचं बाय फॅक्टरायझेशन मेथड. म्हणजे आपण फॅक्टरायझेशन मेथडने सोल्युशन काढले त्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे. ओके, त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. 3x² - x - 10 = 0. यामध्ये a किती आहे, 3, b -1, c -10. ओके, त्याच्यानंतर a × c किती येईल, इथे a × c, a किती आहे, 3 आहे, c किती आहे, -10 आहे. मग a × c ची व्हॅल्यू किती येईल, -30. तर स्टेप नंबर 1 इथं कंप्लीट झालेली आहे. स्टेप नंबर 2 मध्ये काय करायचं, आपल्याला 30चे असे फॅक्टर घ्यायचे की त्यांची 30चे असे दोन फॅक्टर घ्यायचे, त्यांची बेरीज व वजाबाकी किती आले, -1 आली पाहिजे. इथे बघा b ची व्हॅल्यू किती आहे, -1. मग असे कोणते आहेत की त्यांची बेरीज आणि वजाबाकी -1 आणि गुणाकार -30 येईल. कोणते आहेत सांगा बघू. 15 दुने 30 होतंय का, नाही होत. 5 सक, इकडे बघा 5 सक 30. 5 आणि 6 असे दोन फॅक्टर आहेत की त्यांचं मल्टिप्लिकेशन किती येईल, -13. -30 येण्यासाठी काय करावं लागेल, इकडे बघा त्यांची बेरीज किंवा वजाबाकी आपली किती आली पाहिजे, -1 आली पाहिजे. त्यामुळे आपण मोठ्या संख्येला मायनसचं चिन्ह देणार. मग इथं काय येईल, 5 - 6 किती येणार, 5 - 6 किती येईल, -1 येईल. आणि याला आपण x ने मल्टिप्लाय केलं, या इक्वेशनला दोन्ही बाजूने x ने मल्टिप्लाय केलं तर काय येईल, 5x - 6x = इकडे x ने मल्टिप्लाय केल्याच्या नंतर -x येईल. मग आता इकडे -x काय व्हॅल्यू आली, 5x - 6x. हे आपण कशामध्ये टाकणार, या दिलेल्या क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये टाकणार. तर त्यासाठी पहिल्यांदा काय करायचंय, दिलेलं क्वाड्रॅटिक इक्वेशन लिहून घ्यायचंय. 3x² - x - 10 = 0 लिहिलंय. ओके, त्याच्यानंतर काय करायचंय, -x च्या जागी काय टाकणार, 5x - 6. 3x² आहे तसेच, आणि -x च्या जागेवर +5x - 6x - 10 आहे तसे = 0. त्याच्यानंतर काय करायचंय, पुढच्या स्टेपमध्ये 2 चे ग्रुप करायचे, त्यांचे 2 एक्सप्रेशन घ्यायचे, ग्रुप करायचे त्यांचे 2 टर्म्सचे. आता यामध्ये काय कॉमन येईल बघा, इथे 3x² + 5x याच्यामध्ये काय कॉमन येतं, x कॉमन येतोय, x येतोय. इथं काय राहील, 3x राहील फक्त. x² मधला एक x गेला, मग खाली काय राहिलाय, 3x राहिलाय. त्याच्यानंतर याच्यातून x आलाय, फक्त 5 राहिलाय. त्याच्यानंतर इकडे बघा, इथं काय येतंय, इथं काय साईन आहे, मायनस साईन आहे. इथे कोणतं साईन आहे, मायनस आहे. इथं कोणतं आहे, प्लस आहे. म्हणजे आपल्याला या मायनसला काय करायचं, प्लस करायचं. त्याच्यामुळे काय करायचं, मायनस साईन कॉमन घ्यायचं, मायनस साईन. आणि अजून काय कॉमन निघेल इथं, इथे बघा 6x - 10. म्हणजे बघा x तर नाही निघणार, पण 6 आणि 10 मधून काय कॉमन निघेल, 2 कॉमन निघेल. कारण की 2 ने काय होतंय, 6 ला आणि 10 ला दोन्हीला डिव्हाइड म्हणजे भाग जातोय. त्यामुळे आपण 2 कॉमन घेणार, -2 कॉमन घेणार. मग राहील किती इथं, इथे राहील, इकडे -6x होतं, त्यामुळे इथे किती येईल, +3x राहील. आणि इथे काय राहील, मायनसचं काय होईल, इथं प्लस होईल, प्लस इथे काय राहील, मग 5 राहील. ओके, = 0. मग आता काय करायचंय, ह्या ज्या दोन टर्म्स आहेत, ही एक टर्म्स आणि ही एक टर्म, याच्यामधून काय कॉमन काढणार आपण, 3x + 5 कॉमन काढणार. मग 3x + 5 कॉमन घेतल्याच्या नंतर ह्या दोन टर्म्स मधून इथे काय राहील,
ब्रॅकेटमध्ये एक्स राहील मायनस मायनस हे कॉमन घेतल्याच्या नंतर इथं काय राहिलं मायनसच्या नंतर फक्त 2 राहिले इज इक्वल टू 0 आलंय. आता दोन संख्यांचं दोन टर्मचं मल्टिप्लिकेशन इज इक्वल टू 0 आहे त्यामुळे ॲटलिस्ट एक टर्म तरी 0 असणार आहे. त्यामुळे आपण काय करायचं या दोन्ही टर्म्सला काय करायचं इक्वल टू 0 करून घ्यायचं. 3x प्लस 5 इक्वल टू 0 आणि x मायनस 2 इक्वल टू 0. आता हे सॉल्व्ह केल्याच्या नंतर x कसा येईल आपला बघा. x काय येईल 3x हा 5 पलीकडे गेल्याच्या नंतर -5 होईल आणि इकडे x हा -2 हा -2 उजव्या साईडला गेल्यानंतर काय होईल इक्वल टू +2 होईल आणि x काय येईल इथे 3 इंटू एक्स आहे म्हणजे 3 इथं मल्टिप्लिकेशन मध्ये आहे एक्सच्या, मग तिकडे जाऊन काय होईल डिवाइड मध्ये जाईल म्हणजे -5 ला डिवाइड होईल. मग x ची व्हॅल्यू किती आली -5/3 आणि इकडे किती आली 2. म्हणजे हे दोन काय आहेत रूट आहेत किंवा सोल्युशन आहेत आपल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे. आणि कोणत्या मेथडने आपण फाइंड आउट केले ते फॅक्टरायझेशन मेथडने फाइंड आउट केले. ओके, हे झालं त्याचं उत्तर. ओके, तर हे रूट्स आलेत. मग तुम्ही खाली काय लिहू शकता इथे -5/3 अँड 2 आर रूट्स ऑफ गिव्हन क्वाड्रॅटिक इक्वेशन असं तुम्ही आन्सर मध्ये शेवटी लिहू शकता. पुढचं एक्झाम्पल आहे 3y² इज इक्वल टू 15y. आता बघा हे स्टँडर्ड फॉर्म मध्ये नाहीये, याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये कसं कन्वर्ट करणार, राईट हँड साईडच्या टर्म इकडे लेफ्ट हँड साईडला घेणार. तर काय होणार मग इथे 3y² मायनस 15y इज इक्वल टू 0. आता इथे a ची व्हॅल्यू 3 आहे, b ची -15 आहे आणि c ची किती आहे काही नाही म्हटल्यावर कॉन्स्टंट काही नाही इथे, त्यामुळे c ची व्हॅल्यू किती आहे 0 आहे. पण आपलं फॅक्टरायझेशन मेथडमध्ये आपण काय करतो a आणि c चं पहिल्यांदा मल्टिप्लिकेशन करतो, पण आता इथं a आणि c चं मल्टिप्लिकेशन किती होणार आहे 0 होणार आहे. त्यामुळे आपण ती पद्धत तसं वापरणार नाहीये. इथं काय करणार आपण सिम्पली बघा इथे ह्या दोन टर्म्स आहे याच्यामधून काय कॉमन निघतं आपण बघणार. इकडे बघा इथे 3y² मायनस 15y याच्यामधून काय कॉमन निघू शकतं y कॉमन निघू शकतो आणि 3 पण कॉमन निघू शकतो कारण की 3 ने 15 ला भाग जातोय त्यामुळे 3y कॉमन घ्यायचा आहे. मग इथे काय राहील फक्त 3 कॉमन आलाय आणि 1y कॉमन आलाय, मग काय राहिलाय 1y राहिलाय. त्याच्यानंतर -3 आलाय खाली, इथे आतमध्ये काय राहील 5 आणि y आल्यामुळे y बाहेर आलाय त्यामुळे फक्त 5 राहिलाय. त्याच्यानंतर इक्वल टू 0. आता काय इकडे बघा दोन वेगवेगळ्या टर्म्स आल्यात म्हणजे दोन वेगवेगळे फॅक्टर आले त्याचे, यांची दोघांची मल्टिप्लिकेशन इक्वल टू 0 आहे. म्हणजे काय या दोघांना इक्वल टू 0 करून घ्यायचं आहे. 3y इक्वल टू 0 करायचं आहे आणि y -5 इक्वल टू 0 करायचं आहे. मग इथे किती येईल y ची व्हॅल्यू y इज इक्वल टू 0 म्हणजे हा 3 काय आहे इथं मल्टिप्लिकेशन मध्ये आहे y च्या, मग इकडे जाऊन डिवाइड होईल आणि 0 इंटू एनी नंबर आपण डिवाइड जर केलं तर काय व्हॅल्यू येते 0 येणार म्हणजे 0/3 इज इक्वल टू काय येईल 0 येईल. आणि इकडे काय येईल इकडे y इज इक्वल टू हा -5 तिकडे जाऊन काय होईल +5 होईल म्हणजे काय 0 and 5 आर रूट्स ऑफ गिव्हन क्वाड्रॅटिक इक्वेशन. म्हणजेच काय 0 आणि 5 हे दिलेल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे काय आहेत रूट आहेत आणि आपल्याला हेच फाइंड आउट करायचं होतं. ओके.